हाय एव्हरीवन, तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहे 1 kg गुलाबजामुन केक, तो पण राऊंड बेसपासून आपल्याला तो कन्वर्ट करायचा आहे हार्ट शेपमध्ये। ठीक आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला इथं माहिती दिली गेली आहे। तर व्यवस्थित पहा आणि नक्की ट्राय करा, तुमच्या मेनूमध्ये ॲड करा। ओके, आणि इथे मी घेतलेले आहेत गुलाबजामुन। तर गुलाबजामुन आपण घरी बनवलेले पण घेऊ शकतो आणि रेडीमेड भेटतात विकत, ते टीनमध्ये वगैरे असतात, ते पण घेऊ शकतो। जर अर्जंट ऑर्डर असेल तर पटकन स्विगी इंस्टामार्टला ऑर्डर करायचं, एक अर्ध्या तासामध्ये डिलिव्हरी बॉय घरी घेऊन येतो। तोपर्यंत तुमचा स्पॉन्ज पण रेडी होतो। तर स्पॉन्जमध्ये इमल्शन पण त्याचा ॲड करायला भेटतो, पण माझ्याकडे इमल्शन नाही आहे, कारण रेअर असतात ऑर्डर अशा, तर त्याचे इमल्शन पण कॉस्टली असतात त्याचे। तर नॉर्मली मी व्हॅनिला स्पॉन्ज बेक करून घेतलेला आहे आणि इथं गुलाबजामुनचे असे कट मारून घेतलेले आहेत, कारण आपल्याला आतमध्ये ते ॲड करायचे आहेत फिलिंगसाठी। ओके, तर इथे मी क्रीम घेतलेली आहे, तर मी डायरेक्ट ह्या क्रीममध्येच मिक्स करणार आहे, कारण केक जो द्यायचा होता ना तो खूप लांब द्यायचा आहे, म्हणून त्याच्यामध्ये असे मी कट करून क्रीममध्ये मिक्स करून घेतले आहेत। आणि त्याच्यामुळे काय होतं, आपल्या क्रीमला पण गुलाबजामचा फ्लेवर येऊन जातो। तर वरचा मी लेयर कट करून घेतलेला आहे। ठीक आहे, अशा प्रकारे व्हॅनिला स्पॉन्ज आहे, एकदम व्हाईट, पिल्सबरीचं प्रीमिक्स वापरते, खूप छान क्वालिटी आहे। ठीक आहे, तर इथे मी काय प्रमोशन वगैरे करत नाही, तर लगेच यूट्यूबवाले लगेच व्हिडिओ ब्लॉक करून टाकतात, काय त्यांचं काय समजतच नाही। तर असे कट करून घ्यायचे पीसेस। आणि 1 kgचा ज्यावेळेस जर आपण फर्स्ट टाइम बनवत असेल 1 kgचा आणि कट करताना प्रॉब्लेम येतो, तर काय करायचं, साईडून नाईफने कट मारून घ्यायचे आणि नंतर धाग्याने एकदम थ्रेडने कट करायचं। खूप आणि एक लेवल कटिंग होतं, अमेझिंग, काय बोलूच शकत नाही, एवढं परफेक्ट कटिंग होतं। आणि असं शुगर सिरपने सोक करायचं। जर त्याच्यामधले काय करायचं, गुलाबजामुनमधला जो पाक असतो ना त्याचं शुगर सिरप बनवायचं, पण तो कसं जास्त गोड असतो, तर पाणी मिक्स शुगर सिरपचा पाक घ्यायचा, 1 ते 2 टेबलस्पून पाक घ्यायचा, नॉर्मल वॉटर घ्यायचं, त्याच्यामध्ये मिक्स करायचं। ओके, आणि आपला हा फर्स्ट लेयर आहे। थोडीशी मी वरती क्रीमचा एकदम हलका लेयर दिलेला आहे, कारण केक ना खूप लांब द्यायचा आहे, त्याच्यामुळे कस्टमरपर्यंत प्रॉपर गेला पाहिजे। जर जे आपण गुलाबजामुन मिक्स केलेले आहेत ना तसं लावला कंटिन्यू, तर डॅमेज होण्याची शक्यता असते, कारण जिथे जिथे गुलाबजामचे पीसेस येतात ना तिथं थोडासा गॅप राहण्याची शक्यता असते। जर आपल्या पेजवर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। हा आपला सेकंड लेयर झालेला आहे, त्या लेयरला पण मी सेम प्रोसेस केलेली आहे, कारण केक आपला द्यायचा आहे लांब, 10 किलोमीटर का 15 किलोमीटरच्या अंतरावरती केक द्यायचा आहे, आणि हा केक घेऊन जाणार आहे पोर्टरचा डिलिव्हरी बॉय। तर ठीक आहे, तर ते लोक काय करतात, त्यांना डिलिव्हरी चार्जेस भेटायसाठी एकदम फास्टमध्ये घेऊन जातात, पटकन डिलिव्हरी होते। पण ज्यावेळेस कस्टमर केक ओपन करतात बॉक्समधून, मग त्यावेळेस त्याचं एक वेगळाच लुक असतो। त्याच्यासाठी काय करायचं, अशा लॉंग डिस्टन्समध्ये ज्या ऑर्डर द्यायचे असतात ना ते 4 ते 5 तास अगोदर बनवून ठेवायची। मी काहीतरी 12 वाजता केक बनवला होता, मला द्यायचा हा 5 वाजता। ओके, आणि त्यांना सांगायचं डॅमेज करू नका, कारण 1 किलोचा केक आहे आणि मोस्टली हा महाग पण तेवढाच असतो। जर आपण रेडीमेड गुलाबजामुन आणले तर ते आपल्याला 100 रुपयाला तरी बसतील ना, 1 पाव किलो घ्यायचे म्हटलं तरी। त्याच्यासाठी मग त्यांना देतानाच इन्स्ट्रक्शन द्यायचं, तरी पण ते करायचं, ते उद्योग करूनच बसतात। ठीक आहे, तर हा शेप आहे हार्ट शेपमध्ये। हार्ट शेपमध्ये आपल्याला हा केक कन्वर्ट करायचा आहे राऊंड बेसपासून। तर मी हार्ट शेपचे खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत,
आपल्या यूट्यूब पेजवरती रेड वेल्वेट, आणि रेड वेल्वेटचेच जास्त आहेत कारण व्हॅलेंटाईन डेला सगळे हार्ट शेपचेच ऑर्डर होते त्याच्यामुळे, आणि सर्व रेड वेल्वेटच होते. तर इथं थोडासा आपला प्रॉपर हार्ट बनवायचा कसा तर नीट लक्ष देऊन पहा. ठीक आहे, इथं कटिंग व्यवस्थित आली ना की मग फिनिशिंग येतेच व्यवस्थित, त्यात काय हेच नाही, डाऊटच नाही. मेन काय असतं, कटिंग असतं. कटिंग प्रॉपर आलं तर तुम्ही 1 किलोचा काय 2-3 किलोचा पण हार्ट शेप कन्वर्ट करू शकता राऊंड बेसपासून. ठीक आहे, तर कटिंग मेन असतं. कटिंग प्रॉपर केलं ना तर आयसिंगला काहीच प्रॉब्लेम येत नाही. आणि ज्यावेळेस आपण कटिंग करून पुढचा लेअर हार्ट शेपचा जो ट्रायंगलमध्ये कटिंग करतो ना, मग ते पाठीमागं लावायचं. अगोदर काय करायचं, त्याला क्रीम लावायची आणि नंतर तिथं स्टिक करायचं, चिटकायचं प्रॉपर शेपमध्ये. कारण स्पॉन्ज एवढा सॉफ्ट असतो ना की जसं आपण त्याला शेप देईल तसं तो त्या शेपमध्ये कन्वर्ट होत जातो. इथं मी घेतलेला आहे येल्लो कलर. ठीक आहे, कारण रसमलाई केक आहे ना, तर त्यांनी फोटो पाठवला होता राऊंड शेपमध्ये आणि त्याच्यावरती येल्लो कलरने क्रीमसाठी आपला पूर्ण केकच येल्लो कलरचा आहे आणि त्याच्यावरती गुलाबजामुन लावलेले आहेत आणि पिस्ताचं कटिंग आहे. सर्व पिस्ताचे कटिंग म्हणजे पिस्ता कट करून टाकलेले त्याच्यावरती. ओके, तर आतमध्ये पण आपण केलं असतं, पण शक्यतो काय करायचं की जेणेकरून कलरचा जेवढा कमी यूज करता येईल तेवढा कमी यूज करायचा, बस एवढंच, बाकी काय नाही. कारण काय होतं, कलर दिसण्यासाठी ठीक आहे पण आपल्या सेहतसाठी पण चांगले नसतात. पण कलरशिवाय तर सेलिब्रेशन कुठलंच होत नाही. पण जे आपण खाण्यामध्ये जे कलरचा यूज करतो ना, तिथे आपल्याकडे चॉईस असते कलर कमी यूज करण्याची. ठीक आहे, आणि तुम्ही जर आपल्या पेजवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी शेअर करा. ठीक आहे, कस्टमरलाही करा तुमच्या, जर त्यांना आवडला तर, आणि तसंच बनवून द्यायचा प्रयत्न करायचा. ओके, आणि आपल्या मेनूमध्ये ॲड करा गुलाबजामुन केक. ठीक आहे, मेनूमध्ये ॲड करा आणि आपलं मटेरियल किती जातं त्याच्यावरती त्याची प्राईस ॲड करायची. तर इथं मी लावली आहे कस्टमरला केकला प्राईस, सांगू शकत नाही, सिक्रेट आहे. ओके, जे तुमचं जसं मटेरियल यूज होतं तसं तुम्ही त्याची प्राईस लावू शकता. जो रसमलाई केकला रेट असतो ना, सेम रेट लावला तरी चालेल. बेसला काय करायचं, केक क्रम कोटिंग करायचं. जर वेळ असेल तर फ्रीजमध्ये ठेवायचा आणि नसेल तर डायरेक्ट आयसिंग करायचं, पॅक करायचा केक, पण प्रॉपर आयसिंग करून द्यायचं. कारण कस्टमरचं सेलिब्रेशन असतं त्याच्यामुळे त्यांचा पण मूड ऑफ नाही झाला पाहिजे, सेलिब्रेशन स्पॉईल नाही झालं पाहिजे. कारण त्यांचं सेलिब्रेशन व्यवस्थित झालं तरच आपल्याला पेमेंट येतं. ठीक आहे, तर मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे की मला ऑर्डर्स कुठून मी ऑर्डर्स घेते केकच्या. ओके, तर सिक्रेट काहीतरी सांगायचं असतं त्यावेळेस काय करा, मग लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. 1-2 दिवसामध्ये मी अपलोड करणार आहे व्हिडिओ, प्रॉपर ऑर्डर कशा घ्यायच्या आणि कसा आपला केकचा बिझनेसला ग्रोथ आणायची किंवा ग्रोथ करायची. त्याच्यासाठी जर तुम्ही होम बेकर असेल किंवा नवीन स्टार्टअप करायचं असेल तर तुमच्या फायद्यासाठी आहे हा व्हिडिओ. जर या व्हिडिओला लाईक आले, सबस्क्रायबर्स वाढले, शेअरिंग झालं तर ह्याच्यावरती मी प्रॉपर व्हिडिओ बनवणार आहे आपल्या यूट्यूब पेजवरती. ओके, तर नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आपण काय करणार आहे, जर तुम्हाला आयसिंग करता येत नसेल तर पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरायची आणि राऊंड आणि नंतर त्याच्यानंतर असं प्लेन नाईफने प्लेन करायचं. मेन काय असतो, हार्ट शेपचा जो शेप आहे ना
तो आला पाहिजे, त्याचा एकदम शेप लुक दिसला पाहिजे हार्ट शेपचा. तर काय करायचं, पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरायची आणि प्रॉपर आयसिंग आणि हे करण्यासाठी फक्त कटिंग हार्ट शेपचं आलं पाहिजे. ज्यावेळेस मी स्टार्टिंगला केलं होतं त्यावेळेस खूप वेळ गेला होता, पण थोडासा वेळ गेला तरी चालेल, पण प्रॉपर हार्ट शेप बनवण्यासाठी कटिंग महत्त्वाचं असतं. आणि ठीक आहे, तर प्लॅस्टिकचे ते स्पॅच्युला येतात ते पण, आणि स्क्रॅपर येतात प्लॅस्टिकचे, ते पण यूज करू शकतो. आणि स्टीलचा एक येतो. तर नॉर्मल स्टार्टअप करण्यासाठी प्लॅस्टिकचं घेतला तरी चालतं. आणि असा एक पॅलेट नाईफ ठेवायचा आणि एक कटिंगसाठी तो एक असतो तो एक ठेवायचा. तर खूप कमी बजेटमध्ये आपला बिझनेस कसा स्टार्ट करायचा, स्मॉल. ओके, जर घरी होम बेकर करणार असेल किंवा होम बेकर्स म्हणजे जर घरातून करणार असेल तर एकच वस्तू घ्यायची स्टार्टिंगला. आणि हे आहे आपला कॉम. ठीक आहे, तर याच्यामध्ये 3 सेट येतात, 3 का 4 येतात काहीतरी, आणि यूज होतो हा एक आणि अजून एक. आणि जर मोठ्या ऑर्डर्स असल्या तरी पण हे यूज होतं ह्याच्यामध्ये. बट काय होतं, जे एकदमच मोठे असतात ना, 1 किलोच्या केकला, जो 1 किलो म्हणजे असा 1 किलो नाही, तर उंच असतात केक, त्यांच्यासाठी ते यूज होतात. आणि ज्यावेळेस कस्टमर कसा लुक पाठवतील, फोटो पाठवतील, त्याच्याप्रमाणे यूज करू शकतो. पण हा सगळीकडे यूज होतो. 300 ग्रॅम असो, हाफ kg असो, 1 kg असो, 2 kg असो, रेक्टँगल शेपमध्ये असो किंवा स्क्वेअरमध्ये असो, कोणत्याही शेपमध्ये आपण करू शकतो. ठीक आहे, 50 रुपीजला काहीतरी हे भेटून जातं. ऑनलाईन पण आहे, पण ऑनलाईन एवढी प्रॉपर क्वालिटी भेटत नाही. तर केक मटेरियल शॉपमध्ये इझिली मिळून जातं. खूप सारे डिझाईन असतात त्यांच्याकडे, पण सिंगल पण भेटतं. आणि अशा प्रकारे नाईफने क्लीन करत जायचं, आणि त्याच्यामुळे काय होतं, आपल्या केकला पण लुक छान येतो आणि प्रॉपर फिनिशिंग येते. अशा प्रकारे आपलं आता इथं झालं आहे हार्ट शेपचा आयसिंग करून रेडी. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, आणि आपल्या पेजवर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, ह्या वीकमध्ये ना व्हिडिओ अपलोड करता आलं नाही, कारण जरा तब्येत माझी वीक होती त्याच्यामुळे. आणि मेन पॉईंट, आवाज एकदम असा वेगळाच येत होता, थोडीशी सर्दी वगैरे होती त्याच्यामुळे. आणि ऑर्डर्स पण नव्हत्याच, नॉर्मलच आपल्या नॉर्मल डिझाईन आणि पाव किलोच्या ऑर्डर होत्या, हाफ kgच्या काय होत्या. आणि त्याच्यामध्ये एक रेड वेल्वेटचा मी व्हिडिओ अपलोड करणार आहे, कस्टमाइज केक आहे तो, पण तो नंतर अपलोड करेन. ओके, तर आपल्या पेजवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर फायनल आयसिंग झालेली आहे आपली इथे. आणि कस्टमरचं काय, त्यांचे इन्स्ट्रक्शन काय होता की त्याच्यामध्ये पिस्ताचा खूप सारा यूज करायचा, गुलाबजामचा पण खूप सारा यूज करायचा, प्लस हार्ट शेपमध्ये पाहिजे होता, अशा प्रकारे. तर इथं मी 1 mm नोझल घेतलेला आहे. थोडंसं तिथं स्पेस ठेवायचा, कारण आपल्याला त्याच्यानंतर तिथं गुलाबजाम एक ठेवायचं आहे. आणि शक्यतो मीडियम, एकदम स्मॉल साईजचे गुलाबजामुन असतात ना, ते घ्यायचे. ओके, आणि जर घरातून बनवत असेल तर खूपच मस्त, कारण आपल्याला पाहिजे तेवढे छोटे करू शकतो, कारण केकला पण शोभले पाहिजेत आणि कस्टमरपर्यंत ते गेले पाहिजेत. ठीक आहे, कारण माझा केक अजून दिलेला नाही आहे, पण वेळ होता, ऑर्डर कंप्लीट झाली होती, सेट करायला ठेवला होता आणि वेळ होता, बाकी काय. आणि महाशिवरात्री असल्यामुळं जेवण बनवायचं नव्हतं, फक्त खिचडी करायची बस. त्याच्यामुळे मग व्हिडिओ रेकॉर्डिंग पण झालं आणि प्लस व्हॉइस ओव्हर पण झालं, आणि जस्ट आता अपलोड करणार आहे व्हिडिओ. तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि असा नक्की ट्राय करा. ठीक आहे.
आणि खाली आहे स्टार नोझल. वरती आहे 1M नोझल आणि त्यातलंच खाली आहे स्टार नोझल स्मॉल साईज. ओके, तर दोनच नोझलचा यूज करून इथं आपला केक झाला आहे ते रेडी. आणि असे गुलाबजामुन इथं लावून घेतलेले आहेत. गुलाबजामुन लावतानाचा व्हिडिओ रेकॉर्डिंग झाला नाही आहे. तर अशा प्रकारे आपला हा केक इथं झाला आहे रेडी. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि आता आपण करणार आहे पिस्ता कटिंग. तर इथे पिस्ता आहेत. तर इथं मी घेतलेले आहेत पिस्ता. तर असे पिस्ता घ्यायचे किंवा बदाम पण घेऊ शकता, पण कस्टमरने फोटो पाठवलं तर त्याच्यावरती पिस्ताच होते आणि त्यांनी पिस्ताच लावायला सांगितले होते, कारण ते तेवढा चार्जेस त्याचे द्यायला तयार होते. त्याच्यामुळे समोरून जर आपल्याला त्यांना पेमेंट करायला काय हरकत नसेल तर आपल्याला पण लावता आलं पाहिजे आणि लावलं पाहिजे. ओके, असे बारीक बारीक पिस्ता कट करून घ्यायचे आणि आपले अद्रकची जी खिसणी असते ना त्याने पण ग्रेट करू शकतो आपण. ठीक आहे, तसं बारीक 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 कट करून घ्यायचं. तर असे बारीक बारीक कट करून घ्यायचेत आपल्याला पिस्ता. ओके, पिस्ताच्या जागी बदाम पण यूज करू शकतो, ऑप्शनल आहे. ठीक आहे, जर जास्त पिस्ता यूज करणार असेल तर कस्टमरकडून त्याचे एक्स्ट्रा चार्जेस घ्यायचे, कारण पिस्ता खूप कॉस्टली असतात. ठीक आहे, रसमलाई केकवर आणि गुलाबजामुन केकवरती आणि अजून कोणत्या एक केकवरती, फालुदा केकवरती, रोज फालुदा केकवरती लागतात. ड्रायफ्रूट मिक्स असतात, बट पिस्ता आणि बदाम कंपल्सरी असतं. तर मध्ये सेंटरला आपल्याला हे केकच्या हार्ट शेपमध्ये लावून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपला इथं केक झाला आहे रेडी. आणि खूप छान लुक येतो पिस्ताने पण. जर आपल्या पेजवरती मी नवीन असाल, मी पण बघत बसते, आपल्या पेजवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायचं असतं. आणि नवीन कोणती रेसिपी, केकची नवीन डिझाईन अपलोड केल्याचं नोटिफिकेशन येण्यासाठी सबस्क्राईब करावं लागतं. ओके, तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहत राहा, सबस्क्राईब करत राहा, शेअरिंग करत राहा, लाईक करत राहा आणि ऑर्डर पण घेत जावा, केक पण बनवत राहा. ओके, अशा प्रकारे फक्त वरतीच आहे, फोटो मी शेअर केलेला आहे याच्यासोबत. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू अगेन. कसा वाटला आपला हा केकचा लुक? नक्की ट्राय करा. अमेझिंग. थँक्स फॉर वॉचिंग.